नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाच्या माध्यमातून आपण हिंदवी स्वराज अभियान ही एक मोहीम गेले अनेक दिवस राबवत आहोत. या मोहिमेच्या अंतर्गत आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्यांना यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्यानिमित्ताने आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवास कसा झालेला आहे आत्तापर्यंतचा, त्यांचं कार्य काय याविषयीच्या मुलाखती घेणारच आहोत. त्यासोबत ज्यांनी RSSची स्थापना केली ते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचंही कार्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधून संवाद साधून त्यांच्याकडून हा सगळा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर हेडगेवार यांनी 1925मध्ये RSSची स्थापना केली आणि त्यानंतर आज 100 वर्ष अथक ही संघटना जी आहे ती काम करते. या संघटनेच्या संदर्भामध्ये किंवा डॉक्टर हेडगेवारांच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी आपण या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांसमोर मांडणार आहोत. आज आपल्यासोबत इथे आलेले आहेत ते रमेश शिलेदार. त्यांच्याशी आपण या निमित्ताने संवाद साधणार आहोत कारण त्यांचे वडील त्र्यंबक गोपाळ शिलेदार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी सुरुवातीच्या काळातले सदस्य होते. पण त्याच्यामागची एक कहाणी वेगळी आहे. अगदी लहान वयामध्ये त्यांनी RSSमध्ये प्रवेश घेतला, डॉक्टर हेडगेवारांशी संवाद साधला. अर्थात त्यावेळेला तरुणांना फक्त त्याच्यात प्रवेश होता, लहान मुलांना प्रवेश नव्हता. पण मग तो प्रवेश कसा झाला, त्यांचा कशी ती वाटचाल झाली, त्यांचं कसं त्याच्यात योगदान होतं, डॉक्टर हेडगेवारांशी त्यांचा कसा संवाद होता, हे सगळं जाणून घेण्याचा आणि त्यामागचं जे कुतूहल आहे ते शमवण्याचा प्रयत्न आज आपण करूया. आणि त्यासाठी आपण संवाद साधणार आहोत ते रमेश शिलेदार यांच्याशी. रमेशजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. धन्यवाद. तर म्हणजे हे खूपच ऐकायला आम्हाला आवडेल. वेगळीच एक कहाणी आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज 100 वर्ष अथकपणे प्रवास करतो आहे. खूप संघर्षातून हा इथपर्यंत प्रवास झालेला आहे संघटनेचा. डॉक्टर हेडगेवारांनी जेव्हा ही संघटना स्थापन केली किंवा सुरू झाली म्हणता येईल आपल्याला, तर त्यावेळेला म्हणजे जे पहिल्यांदा सदस्य बनले ते अर्थातच तरुण सगळी मंडळी होती. त्यांच्यामध्ये एक देशभक्तीची भावना असावी या उद्देशाने संघाची स्थापना झाली. पण लहान मुलांना प्रवेश नव्हता. मात्र आपले वडील त्र्यंबक गोपाळ शिलेदार हे पहिल्यांदा सदस्य झाले. तर काय त्यामागची कहाणी आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल. आपल्या सामाजिक, राजकीय आणि क्रांतिकारी जीवनामध्ये अनेक अनुभव घेऊन आणि भारतीय स्वातंत्र्याचा जो पारतंत्र्यामध्ये परिवर्तन झालं, या सगळ्या गोष्टींचा डॉक्टर हेडगेवारांनी सखोल अभ्यास आणि चिंतन केलं होतं आणि त्यातून ते एका निष्कर्षापर्यंत पोचले आणि 1925 साली विजयादशमीच्या दिवशी त्यांनी संघाची स्थापना केली. आता त्यावेळेचे उद्दिष्ट 2 प्रकारचे होते. एक तर इंग्रजांच्या पारतंत्र्यातून देशाला स्वतंत्र करणं. पण हे पारतंत्र्य कशामुळे आलं, त्यात डॉक्टर हेडगेवार या निष्कर्षापर्यंत पोचले होते की या देशात इंग्रजांच्या किंवा मुसलमानी आक्रमणांच्या आधीपासून निवास करणारा आणि या देशाची संस्कृती, सभ्यता, या देशाची प्रकृती घडवणारा जो मूळ समाज, ज्याला प्रचलित अर्थाने हिंदू समाज म्हटलं जातं, हा हिंदू समाज विस्कळीत झाला, असंघटित झाला. त्या हिंदू समाजामध्ये एकतेचा अभाव राहिला. त्यामुळे हा देश परतंत्र झाला. तर या हिंदू समाजाला
सुसंघटित करायचं, पारतंत्र्याच्या आणि सतत विदेशी पाशवी आक्रमणांच्या पायदळी तो तुडवला गेला असल्यामुळे मूळ जे काही सद्गुण होते त्या सद्गुणांमध्येही बरीच कमतरता आलेली आहे आणि अनेक दोष त्या पारतंत्र्याच्या काळात समाजामध्ये शिरले. म्हणून एक सुसंघटित, दोषरहित, सुसंस्कारित, शक्तिशाली हिंदू समाज निर्माण करायचा आणि ही भावना तरुणांमध्ये निर्माण करायची, तरुणांमध्ये उत्पन्न करायची, अशी सुरुवातीची मनशा त्यांच्या मनात होती. त्यांनी आपल्याच काही निवडक मित्रमंडळींना विजयादशमीच्या दिवशी स्वतःच्या घरी बोलावलं आणि सांगितलं की आजपासून आपण संघाची स्थापना करतोय. आणि मग हळूहळू, कारण लोकांना कल्पना नव्हती की ह्यांना नेमकं संघटन करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे ह्याची कल्पना नव्हती. फक्त जी मंडळी त्या दिवशी त्यांच्या घरी बैठकीत जमली होती त्यांचा डॉक्टर हेडगेवारांवर, त्यांच्या निस्सीम देशभक्तीवर आणि त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास होता, त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास होता. म्हणून सगळ्यांनी त्यांना सहकार्य देण्याचं आपलं मनोगत व्यक्त केलं. मग आता कसं करायचं हे फक्त डॉक्टर हेडगेवारांच्या डोक्यामध्ये होतं. आणि म्हणून हे खऱ्या अर्थाने पाहिलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे डॉक्टर हेडगेवारांचीच निर्मिती आहे. हे आजकालच्या भाषेत सांगायचं तर हे त्यांचं ब्रेन चाइल्ड आहे. आणि त्या दृष्टीने त्यांना जशा कल्पना येत गेल्या किंवा त्यांच्या हृदयात ज्या होत्या त्यानुसार त्यांनी तरुणांना एकत्र करायला सुरुवात केली. आणि मग ह्या तरुणांमध्ये देशभक्तीची भावना, पुरुषार्थाची भावना आणि लढवय्येपणा, जो परकीय आक्रमणकारी किंवा जे आपल्या देशात आपल्याला पारतंत्र्यात ठेवणारे, त्यांच्याविषयी त्यांच्याशी लढण्याची क्षमता आणि ती भावना, त्याकरता त्याग करण्याची भावना, त्याकरता कष्ट सहन करण्याची भावना, ह्या दृष्टिकोनातून तरुणांचं एकत्रीकरण सुरू झालं. आणि मग ते तरुण मंडळी एका ठिकाणी यायला लागली. साधारणतः दर संध्याकाळी ही सगळी तरुण मंडळी यायची. आणि मग काही जे वेगवेगळ्या विविध व्यायाम प्रकाराचे निष्णात होते अशा काही लोकांना त्यांनी जोडलं. त्यांच्या माध्यमातून तरुणांवर हा एक शारीरिक क्षमतेचा संस्कार व्हावा त्या दृष्टीने त्या व्यवस्थेला त्यांनी सुरुवात केली. आणि ही तरुण मंडळी देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरल्या गेली पाहिजे ह्याच्याकडे त्यांचं विशेष लक्ष असायचं. आता ते मोठं आकर्षण वाटायला लागलं, कारण त्या काळातले जे काही व्यायाम प्रकार होते तर दंड, लाठीकाठी, दांडपट्टा वगैरे वगैरे, दूरदृष्टी होती त्यांच्याकडे. म्हणून त्यांनी काही ब्रिटिश लोकांना देखील आपल्याकडे वळवलं होतं आणि त्यांच्याकडून जी कवायत चालते, जी आज संघाची एक ओळख झालेली आहे, परेड म्हणा, कवायत म्हणा, ती त्यांच्याकडनं शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश मिळालं. पण हा सगळी गतिविधी तरुण केंद्रित अशी होती. म्हणजे साधारण 15 वर्षाच्या वरचे तरुण, 15 ते 25 तरणेबांड युवक असे तिथे येत असत. आणि त्यांच्यामध्ये
हे प्रशिक्षण देऊन देशभक्तीची भावना रुजवणं, आपल्या पारतंत्र्याची कारणं काय आहेत ते सांगायचा प्रयत्न करणं आणि त्यातून आपल्या देशाला पुढे कसं नेता येईल. तर याच्यामध्ये निश्चितपणेच लहान मुलांना वाव नव्हता, कारण लहान मुलं काही तितका विचार करू शकतील अशा प्रकारचे नव्हते. आता या लहान मुलांना प्रवेश मिळवण्याच्या बाबतीत दृष्टिकोनातून ते माझे वडील हे एका दृष्टीने कारणीभूत झाले. ते मूळ आपलं जे गाव होतं हिंगणघाट, नागपूरपासून एक 60 किलोमीटर 70 किलोमीटर दूर, त्या गावून नागपूरला शिक्षणाकरता म्हणून आले. काहीतरी 6वी 7वीत होते आणि मुलं असतात, संध्याकाळी खेळावंसं वाटतं. त्या काळी काही इतकं पुस्तकांचं आणि अभ्यासाचं ओझं नसायचं मुलांवर. त्यामुळे त्यांच्या एका चुलत भावानी सांगितलं की अरे तिथे त्या ठिकाणी त्या ग्राउंडवर खूप छान शिकवतात, म्हणून आपल्या मित्रांसोबत बघायला गेले. बघितलं तर ते सगळं 1.5-2 तासाचा तो सगळा शारीरिक कार्यक्रम तो बघून तर मुलं प्रभावित, आणि लहान मुलांना वाटणं स्वाभाविक आहे की हे तर आपल्यालाही शिकता आलं पाहिजे. म्हणजे ती एक बालसुलभ अशी भावना होती. तर त्यांच्यासोबत जो गेला होता त्यांचा भाऊ किंवा चुलत भाऊ, त्यांनी सांगितलं की ते जे उभे आहेत ना, पांढरी मिश्या असलेले, डोक्यावर टोपी असलेले, ते जे कोपऱ्यात उभे आहेत, ते खरं म्हणजे या सगळ्या इथे जे चालतं त्याचे प्रमुख ते आहेत. तर यांना वाटलं की ते आहेत तर आपण जावं त्यांच्याकडे. तर तो सगळा कार्यक्रम आटोपल्यावर हे धीटपणे डॉक्टर हेडगेवारांजवळ गेले आणि काही नाही, अगदी बालसुलभ भावनेतून आम्हाला हे शिकायचं आहे, हे सगळं तुम्ही इथे शिकवता, मग आम्हालाही शिकायचं आहे, आम्हालाही शिकावंसं वाटतं, आम्हालाही खेळावंसं वाटतं. तर डॉक्टर हेडगेवारांनी खूप आपुलकीने त्यांची चौकशी केली, बोलले काय नाव तुझं काय वगैरे सगळं विचारलं आणि मोठं प्रेमाने त्यांना समजावून सांगितलं की बघा तुमच्या वयाचे कोणीच नाही आहे तिथे, इथे फक्त आम्ही तरुणांना प्रवेश देतो, युवकांना प्रवेश देतो आणि त्यांच्याकरता आहे. पण हा बालहट्ट म्हणा किंवा यांनी म्हटलं की अरे असं कसं, आम्हालाही तर शिकावंसं वाटतं, मग आम्हाला कोण शिकवणार. हे बोलण्यात थोडे धीट, मग आम्हालाही शिकवा. तर त्यांनी त्या दिवशी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही 2 दिवसांनी या वगैरे असं काहीतरी सांगितलं. हे 2 दिवसांनी परत गेले. परत गेल्यावर पुन्हा विचारलं की तुम्ही काय ठरवलं आहे, आमची इच्छा आहे शिकायची. त्यांना मोठं कौतुक वाटलं. म्हणाले अरे पण मी काही एकटा नाही आहे इथे, हे जे शिकवणारे लोक आहेत ना, मला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. हा निर्णय हा मी काही एकटा नाही घेत, माझ्यासोबत जे काम करतायत त्यांच्याशी मला चर्चा करावी लागेल. मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो. मध्ये काही 5-7 दिवस गेले. डॉक्टर हेडगेवार काही बाहेरगावी वगैरे गेले असतील. झालं यांचं आपलं तिथे जाऊन ते बघणं, मग त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करणं वगैरे हे सगळं यांचं चाललं होतं. 5-7 दिवसांनी ते दिसले तर हे पुन्हा पोचले त्यांच्याकडे. तुम्ही काय बोलले, काय ठरवलं. तर त्यांना कदाचित यांच्यातलं सातत्य म्हणा किंवा यांची जी काही शिकण्याची इच्छा आहे त्याची जाणीव झाली असावी. अरे पण तुम्ही तर दोघेच आहात, दोघांना काय शिकवणार. शिकायचं असेल तर तू किती मुलांना आणू शकतो. मी आणेन 20-25 जणांना. अच्छा चल उद्या घेऊन ये तू आपल्या मित्रांना. आणि मग हे शाळेत आपण जिथे कुठे राहत होते तिथल्या मुलांना वगैरे वगैरे, आणि चांगलं 20-25 मुलांचं टोळकं घेऊन तिथे पोचले. आणि ते पाहिल्यावर डॉक्टर हेडगेवारांना कौतुक वाटलं
की ठीक आहे. म्हणजे त्यांना हे दोन गोष्टी, म्हणजे हा तर माझा विचार आहे किंवा वडिलांच्याही तोंडून ऐकलं आहे मी, की त्यांना असं वाटलं असावं की अरे एक तर मुलांची खरोखर मनापासून इच्छा आहे, नाहीतर दुसरीकडे कुठेतरी निघून गेले असते खेळायला. दुसरं असं की यांच्यामध्ये 4 मुलांना जमवायची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, म्हणजे संघटन कौशल्य आहे. आणि मग असे हे 15, 20, 25 मुलं. आणि मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तर तुम्हालाही आम्ही शिकवू, तुम्हाला काय शिकवायचं. ह्या तरुण जे शिकतात ते सगळंच्या सगळं तुम्हाला शिकता येणार नाही, तुमच्यानुसार आम्ही तुम्हाला शिकवू. तर अशा प्रकारे बालांचा प्रवेश हा संघ शाखेमध्ये झाला. आणि ते कर्मधर्म संयोगाने आमचे पिताश्री त्याला कारणीभूत ठरले. आणि हा किस्सा मी त्यांच्याच तोंडून ऐकलेला आहे. आता तुम्ही जे म्हणालात की तुमचे वडील त्यांनी जसं सातत्य राखलं, म्हणजे एकदा विचारलं आणि कुठे नकार मिळाला म्हणून सोडून दिलं असं अजिबात केलेलं नाही. आणि उलट सगळ्या मुलांनासुद्धा ज्यांना इच्छा आहे त्यांना सगळ्यांना ते घेऊन आले. तुम्हीसुद्धा स्वतः आसाममध्ये जवळपास 25 वर्ष संघप्रचारक म्हणून काम केलं. ते एक सातत्य जे आहे ते वडिलांकडूनच हा सगळा विचार जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला. पण मग पुढे म्हणजे जेव्हा ते संघात त्यांचा प्रवेश झाला किंवा त्यांना परवानगी मिळाली, त्यानंतर मग त्या पुढची जी वाटचाल होती काही काळ, की नवीन सगळं शिकणं, नवीन ते विचार आत्मसात करणं, याविषयी वडिलांकडून काय तुम्हाला सांगण्यात आलं? काही गोष्टी तर आता, कारण वडिलांना जाऊनही 20-21 वर्ष होऊन गेले, 20-21 वर्ष झाले. सगळ्या गोष्टी काही आता मला अगदी संगतीवार अशा आठवणार नाहीत. पण यांचं शाखेत जाणं सुरू झालं. मग यांच्याकरता खेळण्याची व्यवस्था झाली, मग काही ना काही शारीरिक कार्यक्रम शिकवायची व्यवस्था झाली. मग या मुलांना म्हणजे तरुणांकरता वेगळं, परंतु मुलांनाही काहीतरी बौद्धिक खाद्य मिळावं म्हणून त्यांना गोष्टींच्या माध्यमातून, म्हणजे महाभारतातल्या, रामायणातल्या, शिवकालीन किंवा इतर आपल्या इतिहासातल्या अनेक अशा गोष्टी वगैरेच्या माध्यमातून त्यांना देशभक्तीची शिकवण किंवा तो संस्कार द्यायला सुरुवात झाली. तर आणि ह्या मुलांचं अटेन्शन, आणि ही मुलं किती मन लावून कान लावून सगळ्या गोष्टी ऐकतात, कधी कधी प्रश्नही विचारतात. तर मग डॉक्टर हेडगेवारांनी हळूहळू या मुलांकडेही विशेष लक्ष स्वतः द्यायला सुरुवात केली. आता असं होत होत झालं काय की मग काही वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही फॉर्मल रचना झाल्या. मग त्याच्यात वेगवेगळे गट, तरुणांचे गट किंवा बालांचे गट, त्यांच्याही पेक्षा लहान मुलं यायला लागले तर त्यांच्या शिशूंचे गट, असं ते अशी सगळी एक एक व्यवस्था निर्माण व्हायला लागली. आणि मग डॉक्टर हेडगेवारांच्या असं जाणवेत आलं की ही मुलं, म्हणजे आपण म्हणतो ना की अगदी कच्ची माती, तिला चांगलं जर वळण दिलं तर त्यातून मूर्ती बनवता येते. तर या मुलांकडे त्यांनी अगदी लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि तो काळ स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा काळ होता. इतरही बाजूनी ज्या काही गोष्टी घडत होत्या त्याचाही या बालमनांवर परिणाम होत असे. त्या संदर्भात त्यांची प्रश्नोत्तरं वगैरे व्हायची त्यांच्याशी. पण मी हे ऐकलं आहे वडिलांच्या तोंडून की कुठल्याही प्रश्नाला डॉक्टर हेडगेवारांनी कधीही झिडकारून दिलं नाही. कितीही लहानसा प्रश्न असला तरी तो ऐकायचा आणि त्याचं आपुलकीने उत्तर द्यायचं. तर हे त्यांचं वैशिष्ट्य हे आमच्या वडिलांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी अगदी लहानपणापासून अनुभवलं. मग ही मुलं हळूहळू वाढायला, जसजशी वाढायला लागली तसतसं त्यांचं भाग्य असं होतं की फार कमी वयात डॉक्टर हेडगेवारांचं सान्निध्य त्यांना मिळालं. आणि त्यामुळे हळूहळू डॉक्टर हेडगेवारांची जी प्रगल्भ दृष्टी म्हणा किंवा
त्यांची देशाविषयीची तळमळ, त्यांचं एकूण, आजच्या भाषेत बोलायचं तर त्यांचं एकूण देशाच्या परिस्थितीविषयीचं डायग्नोसिस हे देखील यांना हळूहळू समजायला लागलं. आणि मग खूप बौद्धिक डोस वगैरे डॉक्टर हेडगेवार देत नसत. लहान लहानशा गोष्टींमधून, लहान लहानशा घटनांमधून ते मुलांना सांगायचं आणि त्यांना विचार प्रवृत्त करायचं. हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य होतं. मग ही मुलं मोठं व्हायला लागली, यांनाही काही ना काही जबाबदाऱ्या द्यायला सुरुवात केली, त्यांनी काही कामं द्यायला सुरुवात केली. आता सध्या अनेक लोक संघ आणि त्याच्या आर्काईव्हचा वगैरे अभ्यास करतायत. त्यातल्या काही लोकांनी मला काही गोष्टी कळवल्याही होत्या की तुमच्या वडिलांना अशा प्रकारची जबाबदारी दिली होती, हे दिलं गेलं होतं वगैरे. ते थोडंसं माझ्या मोबाईलमधनं गेलं. अगदी त्यांनी मला व्हॉट्सअप करून काही गोष्टी पाठवल्या होत्या की या आर्काईव्हमध्ये त्यांचं नाव आम्हाला आढळलं, या प्रकारची जबाबदारी त्यांच्याकडे दिली गेली. पण ही मुलं जेव्हा किशोरावस्थेत यायला लागली, मग ती संख्याही वाढत गेली हळूहळू. मग त्यांचे गट बनवले डॉक्टर हेडगेवारांनी आणि मग त्या गटांना नावं दिलं. एखाद्या गटाचं नाव अभिमन्यू गट, एखाद्या गटाचं नाव श्रीराम गट, एखाद्या अशी गटांची नावं दिल्या गेली किंवा त्याला ते पथक म्हणत असत. त्यातलं सगळ्यात एक महत्त्वाचं जे पथक निर्माण झालं त्या पथकाचं नाव होतं कुशपथक. आणि त्या कुशपथकामध्ये पलीकडे ज्यांनी इतिहास घडवला अशी त्यावेळची किशोरावस्थेत असलेली अनेक मुलं होती. म्हणजे पलीकडे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक झाले ते त्या कुशपथकात होते, किंवा आपल्या विवेकानंद शिला स्मारक कन्याकुमारीचं निर्माण ज्यांच्या पुरुषार्थातून झालं ते एकनाथ रानडे त्या पथकामध्ये होते. अशी अनेक मंडळी होती. तर सौभाग्याने आमचे वडीलही त्या पथकामध्ये होते. आता त्या आर्काईव्हचा अभ्यास करता करता, आणि मला एकदा खरं म्हणजे खूप वर्षापूर्वी तो कागद हरवला माझ्याकडनं, पण खूप वर्षापूर्वी संघाचे एक सिनियर प्रचारक होते, त्यांनी ती पूर्ण सूचीच मला आणून दिली होती की त्या कुशपथकामध्ये असलेली ही नावं. आणि त्यांनी मला ते देण्याचं कारण होतं की त्याच्यात त्र्यंबक गोपाळ शिलेदार यांचंही नाव होतं. तर ते कुशपथक आणि ही सगळी न जरा रॅडिकल थिंकिंग करणारी, कारण क्रांतिकार्य तिकडे वाढत चाललेलं होतं. ते वय असं होतं की सगळ्यांचा ओढा क्रांतिकार्याकडे. मग ती भगतसिंगाची फाशी असो किंवा अशा सगळ्या घटना घडत गेल्या आणि सगळ्यांना वाटायचं की हे असंच रिव्होल्युशन आपण करायला पाहिजे. डॉक्टर हेडगेवारांची दृष्टी फार दूरची होती. या सगळ्या मुलांना रात्रंरात्र त्यांच्यासोबत बसून की हेही काम आहे, देशाचंच आहे, देशभक्तीचंच आहे, पण आपलं ध्येय हे नाही आहे. आपल्याला दूरगामी विचार करून आणि एक जे मी सुरुवातीला सांगितलं असा संघटित संस्कारित असा समाज उभा करायचा आहे. आणि डॉक्टर हेडगेवार म्हणायचे की आपल्याला देशाकरता मरायचं नाही आहे, मरण आलं तर बरो, पण आपल्याला देशाकरता जगायचं आहे. आणि हे निश्चित आहे की त्या पिढीच्या, मी माझ्या वडिलांच्या तोंडून हे अनेकदा ऐकलं आहे की ती भावना, म्हणजे डॉक्टर हेडगेवारांचं वैशिष्ट्य हे मला कधी कधी गंमत वाटायची की माझ्या वडिलांच्या तोंडी अगदी नेहमी डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलं होतं, डॉक्टरांनी आम्हाला तसं सांगितलं होतं, हे सतत असायचं. आता थोडंसं म्हणजे कदाचित सुसंगत होणार नाही, पण एक घटना त्यांनी जी सांगितली होती मला, 1939 साली हे द्वितीय महायुद्ध सुरू झालं आणि एकदा संध्याकाळी माझे वडील आणि त्यांचे एक मित्र, त्यांचं नाव जनार्दन चिंचाळकर, हे दोघंही एकाच वयाचे, आणि संध्याकाळी
दोघांना वाटलं चल रे आज आपण डॉक्टरांना भेटून येऊ. संध्याकाळी त्यांच्या घरी गेले. तिथे गेल्यानंतर जे काही औपचारिक भेटणं बोलणं जे काही झालं असेल आणि मग देशाचं स्वातंत्र्य आणि ती सगळी महायुद्धाची सुरुवात वगैरे वगैरे, तर त्या दिवशी त्यांनी सांगितलं की त्यावेळी आम्हाला कळलं की डॉक्टर हेडगेवारांची तळमळ आणि देश स्वतंत्र व्हावा ह्याच्याकरता असलेली त्यांची वेदना ही त्या दिवशी इतकी जाणवली. कारण डॉक्टर हेडगेवारांना म्हणाले की बघ, आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य आहे आणि आपलं संघटन हे इतकं काही व्यापक आणि प्रभावी आजपर्यंत अजून झालेलं नाही आहे की आज इंग्रज अडचणीत असताना पूर्ण देशात एकाच वेळी आपण उठाव करून त्यांना आपला देश सोडायला भाग पाडू इतकी आपल्या कार्याची व्याप्ती वाढलेली नाही आहे. आणि बघा अरे आज ते अडचणीत आहेत आणि त्यांची अडचण म्हणजे आपली ऑपॉर्च्युनिटी. मग त्यांच्या या अडचणीला आपल्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये बदलणं, त्याकरता जितकं व्यापक आणि जितकं मजबूत आपलं संघटन असायला पाहिजे होतं तितकं व्यापक अजून आपण झालेलो नाही आहे. नाहीतर ही सुवर्णसंधी होती इंग्रजांना आपण हाकलून लावायची की एकाच वेळी पूर्ण देशामध्ये उठाव करून जनतेचा उठाव की जेणेकरून इंग्रज इथून जायला आपण त्यांना भाग पाडू. पण मी त्यांच्या तोंडून ऐकलं की त्यांची त्या दिवशीची उद्विग्नता आम्ही अनुभवली आणि आम्ही परत येणार की अरे किती डॉक्टर म्हणजे किती तळमळ आहे आणि किती दूरवरचा विचार करतात. हा अनुभव मी वडिलांच्या तोंडून ऐकला आहे. त्यानंतर म्हणजे त्यांच्याशी डॉक्टर हेडगेवारांची त्यांचा हा म्हणजे जवळपास 1925ला स्थापना झाल्यापासून 15 वर्ष हे कार्य चाललं. हो. आणि त्या दरम्यान म्हणजे त्यांचे संवाद काय झाला किंवा त्या संदर्भात करण्याची संधी मिळाली का? त्यांचे अनेक सवंगडी त्याच काळामध्ये म्हणजे ह्या कुशपथकातले आणि इतरही ह्याच्यातले अनेक त्यांचे सवंगडी संघ प्रचारक म्हणून दूरच्या ठिकाणी गेले. डॉक्टर हेडगेवारांनीच पाठवलं. त्या काळामध्ये कोणी लाहोरला गेले, म्हणजे जो आज पाकिस्तानमध्ये आहे, लाहोरला गेले, तिकडे बंगालमध्ये गेले, तामिळनाडू आज ज्याला म्हणतो तेव्हा मद्रास प्रांत म्हणायचे तिकडे गेले. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना अनेकांना प्रचारक म्हणून पाठवलं. बंगाल, पंजाब, मध्य भारत, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि ही सगळी डॉक्टर हेडगेवारांच्या प्रेरणेने गेलेली मंडळी होती. आमच्या वडिलांनाही पाठवलं होतं मध्य प्रदेशमध्ये. तर गेल्यानंतर काही दिवसांनी त्यांना जोरदार मलेरिया आणि जॉन्डिस झाला, त्यामुळे ते काही महिन्यातच परत आले. पण जाण्यापूर्वी म्हणजे डॉक्टर हेडगेवारांनी तशी एक परीक्षा घेतली त्यांची की हा हिंदी भाषी प्रांतात तुला जायचं आहे, मग तू हिंदीत तुला बोलता आलं पाहिजे. म्हणून एका ठिकाणी कार्यक्रम झाला आणि त्यात त्यांना सूचनाच होती की या कार्यक्रमामध्ये तू भाषण द्यायचं आणि ते हिंदीमध्ये द्यायचं. त्या आर्काइव्हजमध्ये हे सापडलं की त्या दिवशी त्र्यंबक शिलेदारचं भाषण झालं, ते हिंदीमध्ये झालं आणि ते फार चांगल्या रीतीने देशहितार्थ संघकार्याची काय आवश्यकता आहे आणि संघकार्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही अशा पद्धतीचा त्यांनी विषय मांडला. आणि त्या दिवशीचं त्यांचं हिंदीतलं भाषण, पहिलंच भाषण अत्यंत प्रभावी झालं आणि डॉक्टर हेडगेवारांनाही मनातून खूप संतोष वाटला. असं नोटिंग सापडलं एक आणि मला पाठवले होतं, त्यांना त्या आर्काइव्हजमध्ये सापडलं. आता आता तुम्ही हे जे सगळं वर्णन केलं त्याच्यामध्ये
हेडगेवारांची जी पारखी नजर होती की अमुक एखादी व्यक्ती जी आहे ती करू शकते, फक्त त्याला एक थोडंसं पाठबळ द्यावं लागेल, त्याच्यामधलं ते जे कौशल्य आहे ते बाहेर काढावं लागेल, त्यासाठी त्याला काहीतरी एक असा हा प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिला की हे भाषण तुम्ही करायचे, तर ती एक त्यांच्याकडे दृष्टी होती. हो हो. तर ती ह्या सगळ्याच्यात पाहायला मिळालेली. आणखी पुढचा म्हणजे त्या काळामध्ये कसा अनुभव, म्हणजे आता तुम्ही हा जो एक किस्सा सांगितला युद्धाच्या वेळचा, महायुद्धाच्या वेळचा, तो 1939चा आहे. 1940ला हेडगेवारांचं निधन. हो हो. त्यानंतर काय, म्हणजे कशा पद्धतीचं कार्य केलं किंवा हा सगळा विचारांचा प्रसार प्रचार त्याच्या म्हणजे लहान लहानशा अनेक अशा घटना आहेत. आता त्यानंतर यांचं हे झालं की बा आता मग नोकरीला लागले. डॉक्टर हेडगेवारांचा एक कटाक्ष असायचा की विनाकारण म्हणजे कुठलंही काम करता येत नाही, शिक्षणही घेता येत नाही, म्हणून संघाचं कार्य करतो आहे असं दृश्य आपल्याला उभं करायचं नाही आहे. तर ज्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारची क्षमता आहे त्या अशी माणसं आपल्या सगळ्या क्षमतांचा उपयोग संघकार्यासाठी करतात असं चित्र आपल्याला उभं करायचं आहे. त्यामुळे संघाचा स्वयंसेवक कितीही अडचणी आल्या तरी तो सुशिक्षित असला पाहिजे आणि त्यांनी चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे असं त्यांचा डॉक्टरांचा आग्रह असायचा. त्यामुळे ते फार प्रोत्साहन द्यायचे. हे फावल्या वेळात काम करणं नाही, स्वतःचं पण शैक्षणिक जी काय म्हणजे चांगला सुशिक्षित आणि ज्यांच्यामध्ये चांगली योग्यता आहे ती माणसं, तशी तरुण मंडळी आपलं सर्वस्व संघकार्याकरता देतात असं त्यांना अभिप्रेत होतं. त्यांच्या प्रेरणेनेच त्या काळामध्ये आमचे वडील MA LLB झाले, म्हणजे 1937 साली, आणि संस्कृतमध्ये MA केलं, मग लॉ केलं, तर MA LLB असं. डॉक्टरांचं म्हणणं असं असायचं की चांगलं आणि मग तुम्ही कार्य करा. तर अशा एक गोष्ट त्यांनी सांगितली की एकदा मला वाटतं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नागपूरला आले होते. त्या सगळ्या लोकांशी डॉक्टर हेडगेवारांचे जवळचे संबंध होते. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नागपूरला आले असताना डॉक्टर हेडगेवारांनी त्यांच्या समवेत ही जी किशोरावस्थेतून तरुणावस्थेत आलेली सगळी तरुण मंडळी होती त्यांची एक बैठक ठेवली. आणि प्रत्येकजण, मी BA फायनल इयरला आहे, मी आता MA करतो आहे, मी लॉ करतो आहे, मी अमुक विषयात ऑनर्स घेतला आहे वगैरे वगैरे, आणि अशी 25, 30, 40 तरुण आणि प्रत्येकजण आपला परिचय, ते सगळं पाहून श्यामाप्रसाद मुखर्जी इम्प्रेस्ड झाले. ते म्हणाले डॉक्टर हेडगेवारांना, डॉक्टर यू हॅव कलेक्टेड द एंटायर युनिव्हर्सिटी अराउंड यू. म्हणजे आणि त्यांना फार त्याचं कौतुक वाटलं की खरोखर या माणसाचं. तर ही आठवण मी वडिलांकडनंच ऐकली. आता कसं असतं, नंतर आपली मित्रमंडळी सगळी प्रचारक गेली, जिथे इथे गेली ती टिकली, आपण काही आजारी पडलो, काय झालं वगैरे त्यातनं आपण परत आलो. कुठेतरी ती मनामध्ये ज्याला म्हणतात ना की गिल्टी फिलिंग म्हणा किंवा असं कुठेतरी टोचत होतं. नंतर लग्न ठरलं. लग्न ठरल्यावर जेव्हा ते ठरल्यानंतर डॉक्टरांना सांगायला गेले तर डॉक्टरांनी बरोबर त्यांची भावना मनात काय असू शकते त्याचं त्यांनी निदान केलं. आणि त्यांनी सांगितलं की अरे, फार सगळेच काही असे पूर्ण वेळ काम करणारे प्रचारक होऊ शकत नाहीत, पण या सगळ्या आपल्या व्यवस्थेला सपोर्ट करणारा हा तर गृहस्थाश्रमीच वर्ग आहे आणि ह्यांची फार मोठी आवश्यकता आहे. प्रचारक कमीच राहणार आहेत, पण ही कुटुंबाच्या कुटुंब ही आपल्या विचारांनी जोडल्या गेली पाहिजेत आणि त्याचा एक मोठा आधार आपल्या कार्याला मिळणार आहे. त्यामुळे तोही म्हणजे ज्याला म्हणतात ना की दोन्ही करायचं, की प्रपंच आणि परमार्थ
हे दोन्ही कसं साधता येईल हे डॉक्टर हेडगेवारांनी त्यांना समजावून सांगितलं. आणि एक घटना जी मला खूप वडिलांनी कधीच नव्हती सांगितली, त्यांच्या एका मित्रांनी मला खूप वर्षांनी, वडिलांनी किंवा आमच्या आईने कधीच उल्लेख नव्हता केला त्या गोष्टीचा. त्या काळात हुंडा घेण्याची पद्धत होती. लग्न ठरलं तर स्पष्टपणे विचारायचे मुलाचे वडील मुलीच्या वडिलांना, हुंडा किती देणार. तर त्यांचं काहीतरी आमच्या आईच्या वडिलांनी सांगितलं, आमची पहिली मुलगी मोठी मुलगी आहे, 1,000 रुपये हुंडा देऊ. 1940 साली. तर आता हे मुलांना काही यामध्ये बोलण्याचा वाव नसायचा, त्यामुळे ते जे काही ठरलं ते ठरलं. नंतर आमच्या वडिलांनी आपल्या वडिलांकडे विषय काढला की ठीक आहे आपण हुंडा घेतला, पण मला असं वाटलं की हे पैसे आपण डॉक्टरांना द्यावे, हे संघ कार्यकर्ता द्यावे. आणि त्यांच्या वडिलांनी मान्य केलं. आणि मग हा एक दिवस हे सगळे पैसे घेऊन डॉक्टर हेडगेवारांकडे गेले, त्यांना ते दिले, नमस्कार केला. आता हे ह्यांच्याही वडिलांचं मोठेपण. आणि ही गंमत अशी की ह्यांनी कधीच ही गोष्ट आम्हाला सांगितली नव्हती. मला वाटतं मी जेव्हा 20-22 वर्षाचा असताना त्यांच्या एका मित्रांनी मला, आणि त्यांनी मला हे सांगितलं होतं, ज्यांनी मला सांगितलं की अरे तुझ्या वडिलांपासून प्रेरणा घेऊन मी पण तेच केलं. हे म्हणजे एक अशी त्यांच्या जीवनातली अशी महत्त्वपूर्ण घटना की, पण ते स्वतःहून कधी बोलले नाही. आम्हाला प्रॉब्लेम हाच येतो खूपदा की त्यांनी जे काही कॉन्ट्रीब्यूट केलं संघकार्यामध्ये त्याचा उल्लेख ते फारसा करत नसत. शारीरिक विषयाचं त्यांना खूप आकर्षण होतं. ते स्वतः व्यायामपटू होते, चांगले पोहणारे होते, आणि संघामध्ये शारीरिकला खूप महत्त्व होतं. तर शारीरिक शिक्षण चांगलं व्हायला पाहिजे, हे स्वतः चांगले होते. आधीची जी शिक्षकांची पिढी होती ती हळूहळू हे होत गेली. मग ही नवीन पिढी तरुणांची, त्यांनी इतकं अद्भुत असं ते शारीरिक असायचं. यांनी एकदा डॉक्टरांना गळ घातली की आपण इतकं सगळं शारीरिक शिकवतो, इतकं सगळं शारीरिक करतो, हे समाजासमोरही यायला पाहिजे, समाजालाही दिसायला पाहिजे. तर आपण एकदा असा आपल्या जे काही जेवढं शारीरिक आपण शिकवतो त्याचं प्रदर्शन समाजासमोर करायला पाहिजे. म्हणजे आणखी नवीन तरुण आकृष्ट होतील. आणि डॉक्टर हेडगेवारांनी त्याला मान्यता दिली. मग सध्याचं जे रेशीमबागचं मैदान आहे त्या मैदानावर केव्हा तरी ह्यांच्याच नेतृत्वात असा जवळपास एके संध्याकाळी वीज नव्हती तेव्हा, ते पेट्रोमॅक्स वगैरे असायचे, ते सगळे दिवे वगैरे लावून आणि काहीतरी 2-2.5 तासाचा भव्य शारीरिक कार्यक्रमाचा सोहळा तिथे झाला. येणाऱ्या लोकांचीही डोळ्याचं पारणं फिटलं, इतका तो आकर्षक आणि प्रभावी कार्यक्रम झाला. प्रात्यक्षिकं वगैरे खूप वेगवेगळ्या प्रकारची, आणि त्याचा जोरदार इम्पॅक्ट मिळाला. पण हे हाही त्यांच्या आयुष्यातला एक मोठा अनुभव की डॉक्टरांनी अगदी म्हटलं की हो तुझं म्हणणं बरोबर आहे, करा असा कार्यक्रम एक. आणि मग तो खूप कार्यक्रम काय वडील सांगायचे, तो सोहळाच झाला होता त्या दिवशी. हे लोकांच्या डोळ्यासमोर अगदी तो शिवकालीन असं चित्र उभं राहिलं असं ते. आणि मग यांना असं वाटायला लागलं की आपण इतकं शारीरिक शिकवतो तर ह्याचं कुठेतरी शब्दांकन व्हायला पाहिजे. म्हणून यांनी पुन्हा तो विषय डॉक्टर हेडगेवारांकडे काढला की आम्हाला असं वाटतं की इतक्या विविध प्रकारचं शारीरिक शिक्षण आपण देतो तर याचं शब्दांकन व्हायला पाहिजे, लिखित रूपात हे यायला पाहिजे लोकांसमोर, तुम्ही करा. तर मग आमचे वडील म्हणजे त्र्यंबक गोपाळ शिलेदार, नंतर नागपुरातले आणखी एक कार्यकर्ते बापूराव वराड पांडे, आणि तिसरे एक अण्णाजी शेष, अशा तिघांनी मिळून बरेच दिवस मेहनत करून पहिलं राष्ट्रीय संघाचं
शारीरिक शिक्षणाचं पुस्तक अच्छा. हे पहिलं पुस्तक त्या लोकांनी तयार केलं. आणि ते मग पुस्तक स्वयंसेवकांकडे किंवा जे शिकवत असत त्यांच्या इकडे असायचं. तर अशा गोष्टी त्यांच्या जीवनात घडत गेल्या. पलीकडे डॉक्टरांच्या असं डोक्यात होतं ना की म्हणजे डॉक्टरांच्या स्वभावामध्ये जर त्यांच्या सगळ्या याचा आपण अभ्यास केला तर लक्षात येतं की ही यूज टू बिलीव्ह इन प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट. हळूहळू असं एक 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 प्रगतीचा टप्पा. हां असं हे होत जायचं. एकदम काहीतरी स्ट्रक्चर तयार केलं आणि हे करून दिलं थोपवलं असं नव्हतं ते. हळूहळू हळूहळू हळू एक 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 असं अनफोल्डमेंट. मग एकदा काहीतरी कार्याची रचना झाली आणि आमच्या वडिलांची नियुक्ती त्यांनी, तेव्हा आजकाल शारीरिक शिक्षण प्रमुख म्हणतात, त्या काळामध्ये मुख्य शिक्षक म्हणायचे. तरुण होते, काय 23-24 वर्षाचं वय, पण त्यांना सांगितलं की तू अखिल भारतीय मुख्य शिक्षक. अच्छा. यांच्या ते डोक्यावरून गेलं. पण मोकळे संबंध होते डॉक्टरांशी. विचारलं की डॉक्टर मी तर जे घर आहे जे काही हे माझा अवाका लिमिटेड आहे, तुम्ही एकदम अखिल भारतीय मुख्य शिक्षक असं का म्हटलं मला? मी काही तर डॉक्टरांनी सांगितलं हे बघ त्र्यंबक, आपल्याला आपली व्हिजन ती आहे. आपल्याला काही फक्त हे नागपूर विदर्भ आणि मध्य भारत पर्यंतच सीमित राहायचं नाही आहे. आपल्याला आणि हा भाव तुमच्या हृदयामध्ये निर्माण व्हावा की आपण फक्त इतक्या मर्यादित परिसरामध्ये आपल्याला काम करायचं नाही आहे, तर आपल्या अखिल हिंदुस्थानात अखिल भारतामध्ये आपल्याला पोचायचं आहे, आपल्याला काम करायचं आहे. जे काय काम करू ते अखिल भारतीय त्याचा इम्पॅक्ट पडला पाहिजे. तितकं जाळं आपल्याला विणायचं आहे, हे तुमच्या हृदयामध्ये रुजलं पाहिजे. म्हणून सगळ्यांच्या जबाबदाऱ्या तर अखिल भारतीय. तर या अशा अनेक गोष्टी वडिलांकडनं ऐकायला मिळायच्या. त्यांनी असं काय एखादा लेख म्हणा कधी नाही, कधीच नाही. अच्छा. कधीच नाही. पण मग ज्या वेळेला तुमच्याशी संवाद साधायचे तेव्हा तुमच्यावर काय त्याचा परिणाम झाला की म्हणजे? नाही, मी नेहमी हा विचार करायचं की ह्यांना आपले आई वडील वगैरे ह्यांच्या आठवणी हे नाही सांगत. यांच्या डोक्यात फक्त डॉक्टर हेडगेवार डॉक्टर हेडगेवार डॉक्टर हेडगेवार हेच असायचं चर्चा करताना बोलताना. आणि एक वेळ अशी होती की आम्ही दोन्ही भाऊ प्रचारक होतो. म्हणजे माझा मोठा भाऊ हा झारखंडमध्ये प्रचारक होता आणि त्याच वेळी मी आसामला मला प्रचारक म्हणून पाठवलं. दोनच मुलं, दोघंही प्रचारक म्हणून गेले आणि दोघंही ज्याला म्हणतात की अडचणीच्या प्रदेशांमध्ये गेले. तेव्हा झारखंड नव्हता, त्याला दक्षिण बिहार म्हणायचे. आणि तिथे अगदी इनसिग्निफिकंट असा चंचू प्रवेश फक्त संघकार्याचा झाला होता. त्या काळामध्ये माझ्या मोठ्या भावाला तिकडे पाठवलं आणि तो तिकडे असतानाच मी म्हटलं की मलाही जायचं आहे. तो मोठा भाऊ डॉक्टर होऊन गेला होता, मध्यमवर्गीय कुटुंब, नंतर मला इंजिनियर केलं. मी म्हटलं मला जायचं आहे. आई वडिलांनी दोघांनी आनंदाने परवानगी दिली की जा. आणि त्यांचे मित्र वगैरे विचारायचे त्यांना की का हो त्र्यंबकराव तुम्ही, अरे आपल्या मुलांनी नाही केलं तर कोण करणार? आपल्या मुलांनी नाही करायचं ते नागपुरी थाटात बोलायचे. आपल्या मुलांनी नाही केलं तर कोणाचे मुलं करणार? आपल्या मुलांनीच करायला पाहिजे. आणि ती म्हणजे एकदा ते मला म्हणाले की रमेश, तुम्ही दोघंही प्रचारक गेले याचा मला अतिशय आनंद आहे. मी डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त झालो रे. मला नाही जमलं ते, पण तुमच्यामुळे मी डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त झालो. हे त्यांचं वाक्य
होतं. 2-3दा ते बोलले होते तसं माझ्याशी. मग हे म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं की वडिलांशी जेव्हा जेव्हा संवाद तुमचा व्हायचा तेव्हा डॉक्टर हेडगेवारांच्या संदर्भात सांगायचे, तर तुम्ही त्या संदर्भात मग जसं प्रचारक म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये पडला, तुम्ही ते सुरुवात केली, तुम्ही जाण्याची इच्छा व्यक्त केली, तर तुम्ही डॉक्टर हेडगेवारांचे विचार वाचणं किंवा त्या संदर्भात काही माहिती आपण स्वतःहून काही मिळवणं किंवा या दृष्टीने काय करत होतात सुरुवातीच्या काळामध्ये? नाही, संघकार्याचा मूळ स्रोतच डॉक्टर हेडगेवार आहेत. त्यामुळे संघात आलेला आणि संघात रुळलेला प्रत्येक स्वयंसेवक त्याचा कनेक्ट डॉक्टर हेडगेवारांशीच आहे. तो तर असतोच, निर्माणच होतो आपोआप. आणि मग लक्षात येतं ना डॉक्टर हेडगेवारांनी कशा पद्धतीचं जीवन ते जगले, त्यांनी किती कष्ट उपसले, किती दूरदृष्टी त्यांची होती, किती व्यापक दृष्टी त्यांची होती आणि किती सखोल चिंतन होतं. काही सोपं नव्हतं त्यांनी जे काही केलं. आणि लहानपणापासून त्यांचं जे जीवन अगदी वयाच्या 8व्या वर्षापासून जे प्रगट होत गेलं ते त्याच प्रकारचं होतं. तर म्हणजे ज्याला म्हणतात ना की ही वॉज ए बॉर्न पॅट्रियॉट, जन्मदात देशभक्त, असंच त्यांचं वर्णन करता येईल. सगळ्यांचा कनेक्ट जो संघात रुळला, कॅन नेव्हर गेट डिस्कनेक्टेड फ्रॉम डॉक्टर हेडगेवार, हे तर निश्चित आहे. तर मला सौभाग्य हे लाभलं की तो ज्यांनी त्यांच्यासोबत लहानपणापासून हे घालवलं आपलं जीवन, आणि ज्यांच्या जीवनावर, ज्यांच्या मनावर, ज्यांच्या विचारांवर सखोल परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वाचा झाला, त्यांच्या सोबत राहून किंवा त्यांच्या तोंडून प्रत्यक्ष अशा अनेक गोष्टी ऐकता आल्या, समजता आल्या. जसं डॉक्टर हेडगेवार सांगायचे की अरे आपला हा जो संघ आहे ना, या संघाचा विनाश कोणीच करू शकणार नाही. हा संघ जर विनाश झालाच तर याचे स्वयंसेवकच करतील. जर म्हणजे बाहेरची कुठलीही शक्ती या संघाचा नाश करू शकणार नाही. हा स्वयंसेवकच जर भरकटले म्हणा किंवा, ते असं डॉक्टर हेडगेवार सांगायचे. त्याच्यामुळे त्याकरता आपली जी कार्यपद्धत आहे त्या पद्धतीचा सगळा बरोबर दीड ती पद्धत आपण कार्यान्वित करणं आणि त्यातून योग्य संस्कारित असे स्वयंसेवक निर्माण करणं, ही प्रक्रिया अखंड आपल्याला चालू ठेवता आलं पाहिजे. म्हणजे ही जी वाट त्यांनी दिलेली आहे ती वाट कोणी सोडता कामा नये आणि त्या वाटेवरच सगळ्यांनी कायम बिलकुल. तर अशा अनेक गोष्टी, लहान मोठ्या गोष्टी त्यांच्या तोंडून मला ऐकायला मिळाल्या खूपदा. तर म्हणजे इतका तो इम्पॅक्ट होता की मला आठवतं एकदा मी असाच थंडीचे दिवस होते आणि मला काय वाटलं तर मी मस्त अंगाला तेल मालिश वगैरे करून असा उन्हात जाऊन बसलो. वडिलांना डॉक्टर हेडगेवार आठवले. अरे डॉक्टरही ना कधी कधी असं पूर्ण अंगाला तेल वगैरे चोळून आणि मग उन्हात बसायचे. ते आम्ही बघितलंय. तुझा असा आज बसला, मला डॉक्टरांची आठवण आली. असं ते एखाद्या व्यक्तिमत्वाचा किती प्रभाव तुमच्या मनावर असावा. बरं रमेशजी, म्हणजे तुम्ही हा सगळा जो पट आहे तो उलगडून दाखवलात. म्हणजे तो काळ जो आहे तो कसा होता, कशा पद्धतीने सगळी तरुण मुलं किंवा अगदी लहान मुलं सुद्धा प्रभावित झाली आणि त्यातून या सगळ्या पिढ्या तयार झालेल्या आहेत ज्यांनी हे आपलं वारसा जो आहे तो त्यांच्या पुढच्या पिढीकडे दिला. ज्या पद्धतीने तुम्ही दोघंही भाऊ पुढे प्रचारक म्हणून काम केलं आणि यातूनच हा सगळा संघाचा प्रवास पण झालेला आहे. त्यामुळे एक प्रकारे डॉक्टर हेडगेवारांनी जी एक वाट आखून दिली होती त्या वाटेवर हा सगळा या संघटनेचा प्रवासात सुरू आहे आणि 100 वर्ष झाली. जसं तुम्ही म्हणालात की या संघटनेला कोणीच संपवू शकणार नाही,
तर त्या पद्धतीने ही संघटना त्याच मार्गावर चाललेली आहे. तुम्ही इथे आलात आणि हा सगळा जो इतिहास आहे या निमित्ताने उलगडून सांगितलं. आमच्या प्रेक्षकांनाही ते आवडेल निश्चितपणे की कशा प्रकारे हा सगळा प्रवास झालेला आहे 1925 पासून. खूप खूप धन्यवाद न्यूज डंकामध्ये आल्याबद्दल. नमस्कार. धन्यवाद तुम्हालाही. मित्रांनो, आत्ताच आपण रमेश शिलेदार यांच्याशी हा संवाद साधला. तुम्हाला हा सगळा एपिसोड कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.